शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे की पपई लागवड करत असताना बऱ्याच शेतकरी मित्रांचे फोन येत आहेत की त्याच्यामध्ये कलिंगड लावलं पाहिजे का किंवा खरबूज लावलं पाहिजे का. म्हणजे खरबुजाचं उत्पादन घेत असताना किंवा कलिंगड उत्पादन घेत असताना त्याच ह्याच्यामध्ये आपण पपईची लागवड करू शकतो का, अशा पद्धतीचा प्रश्न बहुतेक करून विचारला जातोय. म्हणून आपण हा व्हिडिओ आज करतोय, ज्याच्यातून आपण आज माहिती घेणार आहे की या सगळ्या गोष्टी आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे. माझ्यासमोर आपलं साधारण एक 15 दिवसापूर्वी लागवड झालेलं पपईचं झाड आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की त्याचे अपडेट आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचलेत की त्याच्यामध्ये आपण लेंडी पावडरचा डोस भरलेला आहे. त्याच्यानंतर थोडासा आपण बेसल डोससुद्धा दिलेला आहे की ज्याच्यामध्ये 9-24ची ग्रेड आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्याचा बुजवटासुद्धा आपण करून घेतलेला आहे, बुडाला माती लावून घेतलेली आहे. त्याच्यामुळं हे झाड खूप चांगलं बनलं आहे. याचा आपण बघितलं तर बुंदासुद्धा आता चांगला दिसतोय, आता थोडा डेव्हलप झाल्यासारखा, आणि पानंही खूप छान ग्रो करतायत. अशा पद्धतीनं हे चित्र दिसतंय. मित्रांनो आपण एक साधारण एक विचार केला की आपण जर समजा हे पीक लावलं आणि कलिंगड जर समजा ह्याच्यामध्ये आपण लावलं तर किती गोष्टी बदलू शकतात. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी, अनावश्यक गोष्टी आपल्याला याच्यामध्ये कराव्या लागतील, ज्याचा परिणाम पुढे जाऊन या पिकाच्या संपूर्ण वाढीवरती असेल किंवा याच्या जडणघडणीवरती असेल, हा त्याचा परिणाम होऊ शकतो. तर कसं, तर आपण एक तर आपण ज्यावेळेस कलिंगडचं प्लांटेशन करत असतो मित्रांनो, तर हे खूप म्हणजे आपल्याला माहिती आहे की ते खूप खादाड पीक आपण समजतो. म्हणजे खूप कमी दिवसामध्ये खूप सारा ॲव्हरेज देणारी ही पिकं आहेत आणि त्याला खूप सारं नियोजन आपल्याला करावं लागत असतं. आणि त्याच्या उलटं म्हणजे त्याच्या विरुद्ध असं हे पीक आहे की ह्या पिकाला खूप काम करून नाही चालत, खूप पाणी नाही चालत, खूप न्यूट्रिशन नाही चालत सुरुवातीला. आणि या जर गोष्टी सुरुवातीला मिळाल्या तर या पिकामध्ये अडचणी येतात. बुडाची सड असेल आणि अतिरिक्त होणारी वाढ असेल, शेंडा आकडणं असेल, तर या सगळ्या गोष्टी, अतिरिक्त पाणी, अतिरिक्त खत आणि फवारण्या, याच्या सगळ्यामुळं होत असतात. त्याचा परिणाम नक्कीच याच्यावर होऊ शकतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आता कलिंगड, खरबूज ही जी पिकं आहेत त्याच्यामध्ये खूप सारा व्हायरसचं प्रमाण आपल्याला असलेलं दिसून येतं. आणि मग ज्या पिकामध्ये ऑलरेडी पुढं जाऊन व्हायरस त्रास देऊ शकतो, तर त्याच पिकामध्ये सुरुवातीलाच आपल्याला याचा परिणाम या पिकामध्ये सुद्धा त्याचं दिसून येतो. आपले काय मित्रांचे आपण परवा एक व्हिडिओ बनवला की त्याच्यामध्ये आपण तरुण शेतकरी आहेत ते आपले पपई उत्पादक शेतकरी, तर त्यांचं जे काय व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये आपण बघितलं की पहिलं वर्ष होतं, म्हणजे 5 वर्ष सातत्यानं पपई करणारे ते शेतकरी होते आणि पहिल्यांदा त्यांनी पण कलिंगड विथ पपई असा तो प्रयोग करून बघितला. आणि घडलं असं की याच वर्षी त्यांना बाग पूर्णपणे फेल किंवा बऱ्यापैकी त्यांचं नुकसान यावर्षी झालेलं दिसून आलं. म्हणजे एकतर मुळात त्यांची कलिंगडला दर मिळाला नाही, तो विकलं पण नाही, अशी सगळी परिस्थिती कलिंगडमध्ये बघायला मिळाली. आणि ह्या पपई पिकाचं पण त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान झालं. हे सगळं अशा पद्धतीनं, म्हणजे आपण जे पीक आपल्याला 30 दिवसामध्ये 7 किलो करायचं आहे, म्हणजे लागल्यानंतर सेटिंग झाल्यानंतर 7-7 किलो 6-6 किलोची साईज ज्या पिकामध्ये आणायची, त्याला पाणी द्यावं लागणार आहे, त्याला खतं द्यावी लागणार आहेत. आणि ते त्याच्या उलटं आहे, म्हणजे ह्याला तुम्ही जर तेवढ्या प्रमाणात खत पाणी दिलं, म्हणजे कुठल्याही पिकाची वाढ होण्यासाठी अतिरिक्त पाणी, त्याला मिळणारं अन्नद्रव्य आणि माती आणि वातावरण, ह्या 4 गोष्टीवर हे पीक वाढत असतं. तर या 4 गोष्टीपैकी कुठल्याही एका गोष्टीचा जर आपण अतिरेक केला किंवा जास्त ठेवलं तर याची वाढ होत राहते आणि मग त्याच्या सगळ्या अवस्था बिघडत जातात. तर थोडंसं पपईच्या बाबतीत थोडं ह्या गोष्टी नक्कीच दिसून येतात की पुढं जाऊन एकतर अतिरिक्त पाणी झाल्यामुळं ह्याची वाढ झपाट्यानं होईल, जी नको आहे. म्हणजे आपल्याला याचा जर बुंदा तयार करायचा असेल, याच्यामध्ये प्रॉपर इम्युनिटी तयार करायची असेल, या प्लॅन्टला जर खालून माल आपल्याला चांगल्या पद्धतीनं लागावा असं जर वाटत असेल, तर ही झाडं बुंदा वाढवावं लागतात, ना की सरळ ढोकती वाढली तर सेटिंग खूप लांब जाईल आपलं. त्याच्यामुळं आपलं यील्ड तर कमी येईलच, पण झाडामध्ये जी असणारी इम्युनिटी ताकद आहे किंवा जी काय प्रतिकारक क्षमता आहे ती न वाढता, त्याचा चांगला बुडाचा विकास न होता हे झाड वाढेल. आणि मग ते वाढल्यानंतर पुढं जाऊन ते अशक्त असणारं रोप कधी ना कधी तर पुढं प्रतिकूल वातावरण लागल्यानंतर ते नक्कीच म्हणजे रोगाला बळी पडू शकतं. असा हा सगळा विषय आहे. त्याच्यामुळं कलिंगड असेल, खरबूज असेल, या पिकासाठी आपण सुरुवातीला खूप सारी खतं टाकतो आणि या खतामध्ये जर ही रोप लावलं आपण तर हे सरळ ढोक वाढत राहील.
ह्याच्यावर अनिर्बंध वाढ ह्याची होत राहील 2 महिने आणि पहिल्या 2 महिन्यातच ते 3-4 महिन्याची वाढ होईल. त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ व्यवस्थित होणार नाही आणि त्याच्यामुळं मग पुढं जाऊन आपल्याला कमी ताकदीच्या झाडाला ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम येतो. सेटिंग आपल्याला वेळेवर भेटत नाही आणि मग ते खूप ह्याच्यामध्ये खूप बारकं राहतं झाड बुडामध्ये आणि मग ती झाड पुढं जाऊन रोगाला बळी पडू शकतं. हा सगळा विषय असा असल्यामुळं खरं तर पपईचं स्वभाव आणि कलिंगड खरबूजचा स्वभाव हा खूप वेगळा आहे. त्याला आपण एकत्र करणं, मिक्स करणं म्हणजे कुठल्यातरी एका पिकाची रिस्क घेतल्यासारखं आहे आपण आणि त्यापैकी एक पीक जर आपण रिस्क घेत असेल तर त्याच्यापेक्षा आपण कलिंगड किंवा खरबूज काढल्यानंतर त्या प्लॉटवर मात्र ह्याची लागवड नक्कीच करू शकतो, जिथं आपल्याला कलिंगडाचं उत्पादनही होईल आणि 2 महिन्यानंतर आपण पपईसारखं उत्पादन ही सुद्धा त्याच्यामध्ये आहे त्या बेडवर घेऊन थोड्यानंतर परत त्याचं पुन्हा सॉईल ॲप्लिकेशन वगैरे आपण चांगल्या पद्धतीनं करून तेही पीक परत पुढच्या काळामध्ये आपण व्यवस्थित आणू शकू. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी म्हणजे अशा सगळ्या अपडेट आपण घेऊन येणारच आहे. आपण हा एक पपईचा प्लॉट लावलेला आहे ज्याच्यामध्ये 1600 झाडं लावले. ह्याचे सगळ्या अपडेट्स तर आपण वेळोवेळी आपल्याला देतोयच. इतरही पिकांच्या सर्व अपडेट आपण आपल्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.